विधानसभा निवडणुकीची वर्षपूर्ती झालेली आहे। आपल्या सोबत आहेत कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे। आपण त्यांना विचारणार, दादा काय सांगाल, एक वर्षापूर्वी विधानसभेची निवडणूक झाली, त्यावेळेला तुम्ही दिलेली आश्वासन गेल्या वर्षभरात तुम्ही किती कामं केली आणि त्या कामाबद्दल समाधानी आहात का? खरं तर मला निवडून येऊन आता 1 वर्ष झालं। या कराड उत्तरच्या लोकांनी फार मोठी जबाबदारी या ठिकाणी दिली आणि त्यामध्ये आम्ही एक व्हिजन मांडलेलं होतं आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जर कराड उत्तरचा विषय असेल तर हा मतदारसंघ संपूर्ण ग्रामीण मतदारसंघ आहे, त्यामुळे शेतीवर आधारित अशा पद्धतीची अर्थव्यवस्था आहे। तर त्या ठिकाणी जवळपास नवीन 11 पाणीच्या योजना, काही ठिकाणी पाणी आरक्षित करणं असेल, त्याच पद्धतीनं त्याचं सर्वेक्षण, टेंडर आणि चालू करणं, अशा 11 योजनांना या ठिकाणी आम्ही गती दिली की जे आजपर्यंत मागच्या 25 वर्षाच्या काळामध्ये झालेलं नव्हतं। आज त्या माध्यमातून जवळपास 200 गावांपैकी 130 गावं या योजनांचा लाभ क्षेत्रामध्ये येणार आहेत आणि एक अतिशय मोठं काम करण्यामध्ये या ठिकाणी आम्हाला यश मिळालं। अगदी त्यामध्ये पाल इंदोली उपसा सिंचन योजना 145 मीटर हेडला आम्ही पाणी आरक्षित केलं, आता ती टेंडर प्रोसेसमध्ये। परवा गणेशवाडीचं भूमिपूजन केलं, हनबरवाडी धनगरवाडी टप्पा 2 येणाऱ्या डिसेंबरमध्ये चालू करतोय, टप्पा 2 हनबरवाडीचं आता टेंडर काढतोय। म्हणजे अशा पद्धतीनं शामगाव वगैरे ह्या भागाला सुद्धा आम्ही टेंबूच्या योजनेतून पाणी देतोय, त्यामुळे ह्या पद्धतीनं हा भाग सुजलाम सुफलाम करण्याचं एक चांगलं काम या ठिकाणी वर्षभरामध्ये मार्गस्थ झालेलं आहे। त्याच पद्धतीनं उंब्रजचा सेगमेंटल ब्रिज, उंब्रज हे शहरीकरणाच्या दिशेनं चाललेलं शहर आहे आणि फार वर्षापासूनचा तिथं सुद्धा संघर्ष होता। त्या ठिकाणी बरीच आंदोलनं झालेली, उपोषणं झाली होती, रास्ता रोको झाले होते, परंतु त्या सेगमेंटल ब्रिजला काही गती लागली नव्हती। मी 1 वर्षामध्ये त्याचं परवाच 107.78 म्हणजे जवळपास 108 कोटी प्लस GST असं 125 कोटी रुपयाचं टेंडर काढलंय आणि येणाऱ्या 2 वर्षामध्ये तोही या ठिकाणी प्रश्न 100% निकालात निघाला आपल्याला पाहायला मिळेल। त्याच पद्धतीनं आता हॅमच्या माध्यमातून बरेचसे रस्ते आम्ही प्रस्तावित केलेले आहेत, त्या माध्यमातून रस्त्याची कनेक्टिव्हिटी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धती या ठिकाणी झालेली पाहायला मिळेल। मी आमदार झालो त्या दिवसापासून ज्या प्रशासकीय मान्यता झाल्या त्या जवळपास आज अखेर 780 कोटी रुपये आम्ही या ठिकाणी आणू शकलो। येणाऱ्या काळामध्ये पाणी योजनासाठी किमान 1000 कोटी रुपये आणता येतील, त्याच पद्धतीनं रस्त्यांसाठी 1000 कोटी रुपयेचं आमचं नियोजन आहे। त्यामुळं येणाऱ्या 5 वर्षात 5000 कोटीचं आम्ही टार्गेट या ठिकाणी 100% पूर्ण करू। ह्या संपूर्ण वर्षभराच्या कालावधीत सरकारचा तुम्हाला निधी देण्याच्या बाबतीत महायुती सरकारचा प्रतिसाद कसा होता? आज केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हे आम्ही पैसे 780 कोटी रुपये आणलेत। अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सरकारमध्ये आम्हाला सहकार्य झालं, म्हणूनच ह्या गोष्टी खरं तर शक्य झाल्या। बऱ्याच वेळा आज बघतोय आपण की ज्या पाणी योजनाचं मी आता तुम्हाला सांगितलं, ह्या सरळ जुने लोकप्रतिनिधी सांगायचे की होऊ शकत नाही, पाणी शिल्लक नाही, पण तरीसुद्धा आम्हाला ह्या सरकारनं त्या तारळीमध्ये असेल, त्याच पद्धतीनं आता आम्ही परवा नागझरीचं सुद्धा पाणी आरक्षण केलं। ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये शासनानं अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य केल्यामुळेच या गोष्टी शक्य झाल्या। हे सगळं करताना तुम्ही पाठीमागच्या वर्षी ह्याच ठिकाणी सांगितलं होतं की यशवंत विचारानं काम करणार, तो नक्की कसा तुम्ही हे केला वर्षभरात? आज यशवंत विचार हा सगळ्यात महत्त्वाचं यशवंतराव चव्हाण साहेबांनी काय सांगितलं होतं तर सत्तेचं विकेंद्रीकरण करा आणि मागच्या 25 वर्षाच्या काळामध्ये फक्त यशवंतरावजी चव्हाण साहेबांचं नाव घेऊन या ठिकाणी यशवंत विचाराला हरताळ फासण्याचं काम या ठिकाणी या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये झालेलं होतं। पण आज आम्ही येणारे आता जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, सर्वच इलेक्शन, अगदी कारखान्याचं पण इलेक्शन झालं, माझ्या घरातला कोणीही त्या ठिकाणी उभा नव्हता। म्हणजे आम्ही खऱ्या अर्थानं यशवंत विचार जोपासणं आणि सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्याच्या या ठिकाणी ज्या काही व्यथा आहेत, त्याच्या काय प्रशासकीय अडचणी आहेत त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून जवळपास 1 वर्षामध्ये 21 जनता दरबार घेतले आणि त्या माध्यमातून जवळपास 3500 लोकांचा 1 to 1 त्या ठिकाणी काय प्रशासकीय विषय असतील, काही सार्वजनिक विषय असतील, काही सामाजिक विषय सोडवण्याचा आणि त्या माध्यमातून यशवंत विचार जपण्याचा आम्ही 1 वर्षामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे। हनबरवाडी धनगरवाडीचा हा प्रश्न होता, त्याच्याबाबतीत किती प्रगती? हनबरवाडी धनगरवाडी हा जवळपास 35 ते 40 वर्षापासूनचा प्रश्न आहे। त्यामध्ये आता हनबरवाडी टप्पा क्रमांक 1चं पाणी निघालेलं आहे, धनगरवाडी टप्पा क्रमांक 1चं पाणी निघालेलं आहे आता ह्या वर्षामध्ये, आणि टप्पा क्रमांक 2 धनगरवाडी हा येणाऱ्या आम्ही 15 ते 20 डिसेंबरपर्यंत चालू करतोय आणि त्याचं सुद्धा पाणी आरवीपर्यंत काढतोय। त्याच पद्धतीनं हनबरवाडीचा टप्पा क्रमांक 2 आहे, त्याचं टेंडर येणाऱ्या 5 ते 7 दिवसामध्ये निघते आणि ह्या ठिकाणी येणाऱ्या
दीड वर्षामध्ये आता ह्यातल्या 4पैकी 3 स्कीम पूर्ण करतो आम्ही डिसेंबर एंडला, आणि ही सुद्धा स्कीम आम्ही येणाऱ्या 1.5 वर्षाच्या आत 100% या ठिकाणी पूर्ण केलेली आपल्याला पाहायला मिळेल. तेवढंच नाही तर आमची जी काय 50 मीटर हेडवरून 150 मीटर हेडला आम्ही आत्ता पाल इंदोली उपसा सिंचन योजना केलेले. परवाच त्या ठिकाणी सी साहेब चोपडे आले होते, सर्वेक्षण झालेलं आहे. ती सुद्धा योजना येणाऱ्या 1.5 वर्षाच्या आत आम्ही 145 मीटरला पाल योजनेचं आणि 135 मीटरला इंदोली योजनेचं पाणी त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खेळवतोय. एकूणच तुम्ही ह्या वर्षभराच्या कामावर समाधानी आहात का? मी अतिशय समाधानी आहे. मी समाधानी असण्यापेक्षा आमची जनता समाधानी आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्या संदर्भानं तुम्ही सुद्धा जनतेचा आढावा घेऊ शकता. धन्यवाद दादा. कॅमेरामॅन विशालसह दिनकर थोरात, TV9 मराठी, कराड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.